येस. नमस्कार, मी प्रकाश चव्हाण, रेकी ग्रँड मास्टर अँड हेल्थ कोच, मेडिटेशन ट्रेनर. काल आपण जसं बघितलं होतं की काल आपण सकाळचा ब्रेकफास्ट का करावा, व्हाय मॉर्निंग ब्रेकफास्ट. तसंच आज आपण बघणार आहोत की आपल्या जेवणाची वेळ का चेंज नको व्हायला. कोणत्या वेळेला आपण किती जेवण करायला पाहिजे, किती ब्रेकफास्ट आपण घेतला पाहिजे, ग्रीन सलाद किती घेतला पाहिजे, यावर आपण एक 10 मिनिटं किंवा 5 मिनिटं यावर एक चर्चा करणार आहोत. काल जसं सांगितलं होतं की आपलं ब्रेकफास्ट मध्ये ग्रीन सलाद आपल्याला पाहिजे. मग ग्रीन सलाद किती घ्यायचं माहिती आहे का? आपलं वजन गुणिले 5 ग्राम हा आपल्या ग्रीन सलादची क्वांटिटी असायला पाहिजे. ग्रीन सलाद मध्ये पाणीदार फळ, काकडी, गाजर, बीट, टमाटर, गोबी, या असल्या गोष्टी आपण त्याच्यात ऍड करू शकतो जे आपले सिजनेबल फळ आहे. हे का करायचंय? कारण की हे पचनासाठी पहिले तर अर्ध्या घंट्यात पूर्ण ग्रीन सलाद पचला जातो. त्याच्यानंतर आपल्या स्टमकला म्हणजे आपल्या पोटाला आराम मिळतो आणि फायबर क्वांटिटी चांगली असल्यामुळं कॉन्स्टिपेशनचा त्रास होत नाही. त्यासाठी आपल्याला ही गोष्ट करायची आहे. त्यानंतरच आपलं जे जेवण आहे, आपलं जेवण दुपारी 12 ते 1 किंवा 12 ते 2 या दरम्यान झालंच पाहिजे. आणि संध्याकाळचं जे जेवण आहे ते संध्याकाळचं जेवण आपलं 6 वाजेपर्यंत झालं पाहिजे. जास्तीत जास्त तुम्ही 8. कारण जेवण झाल्याच्या नंतर रात्रीचा 2 घंटे म्हणजे 2 तास आपल्याला ब्रेकची गरज आहे. ब्रेक म्हणजे कसा? झोपेच्या अगोदरचे 2 तास. जे 2 तास आपलं जेवण पचन होण्यासाठी लागतात आणि त्याच नंतर आपली जी झोप आहे ती झोप चांगली होते. तुम्हाला माहिती नसेल कदाचित, पण झोपेमध्ये सुद्धा आपली बॉडी कार्य करत असते स्वतःला रिपेअर करायचं. त्यासाठी साऊंड स्लीप गरजेची आहे. आणि दुपारच्या जेवणामध्ये आपण कधीही आपल्या प्लेटमध्ये रंगबेरंगी फळं, रंगबेरंगी भाज्या, म्हणजे आपली जेवणाची जी प्लेट आहे ती कलरफुल पाहिजे. त्याच्यात वेगवेगळे सिजनेबल फळ पाहिजे, सिजनेबल भाज्या पाहिजे. जर तुम्ही गव्हाची पोळी थोडी स्किप करत असाल तर वेल अँड गुड, कारण ती पचायला जड जाते, कॉन्स्टिपेशनला कारणीभूत ते ठरते. त्यामुळे जर गव्हाची पोळी तुम्ही स्किप करत असाल, दुपारी जर तुम्ही ज्वारी, बाजरी, मका किंवा नाचणीची भाकरी खात असाल तर ते तुमच्यासाठी चांगलं. कारण ब्लड प्रेसिडेंट होऊ देत नाही, ब्लड शुगरला कंट्रोल ठेवण्याचं काम या गोष्टी करतात. सो थँक्यू. नक्कीच ह्या काही व्हिडिओमुळे तुम्हाला काहीतरी चांगली इन्फॉर्मेशन मिळाली असेल. त्यामुळं आमच्या चॅनलला तुम्ही लाईक करू शकता, सबस्क्राईब करू शकता आणि शेअर करू शकता. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच.